इचलकरंजी शहरातील पाणी रोखो आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण होणारा तणाव टाळण्यासाठी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखावी, तसंच बंद असलेला प्रोसेस उद्योग तातडीने सुरू करण्यासाठी सकारात्मक तोडगा काढावा, प्रशासनानं पाणी रोखण्यासंदर्भातील वक्तव्यांची तात्काळ दखल घ्यावी, कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांवर कारवाई करावी, तसंच पंचगंगा नदी प्रदूषण प्रश्नावर सर्व संबंधित पक्षांची संयुक्त बैठक घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशा मागण्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं करण्यात आल्यात. अन्यथा नागरिक, कामगार आणि उद्योजकांच्या हितासाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेचे इचलकरंजी शहराध्यक्ष रवी गोंदकर यांनी दिलाय. सेनेच्या वतीने प्रांतांना आम्ही निवेदन देण्यात आलं. संदर्भ असा होता, गेले 2 महिने झालं अंकुश संघटना आंदोलन करत आहे, त्याबद्दल शंका नाही आहे. गेल्या 2 महिन्यामध्ये, गेल्या 15 दिवसामध्ये त्यांचं स्टेटमेंट इचलकरंजी शहराबद्दल चुकीच्या पद्धतीने येत आहे. त्यांनी इचलकरंजीला पाणी अडवू कुरुंदवाडमधून असं त्यांनी काल पण तसं स्टेटमेंट झालं. उद्यापासून 14 तारखेपासून आम्ही ते पाणी अडवू असा स्टेटमेंट देत आहेत. त्याच्या निषेधार्थ आम्ही आज प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे. कारण की पाणी अडवायला त्यांना कोणी अधिकार दिलं? त्यांनी जे आत्तापर्यंत जे आंदोलन करत आहेत, इचलकरंजीमधले शिरूरमधलं पंचगंगा नदी, इचलकरंजीमधली पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त व्हायला पाहिजे. त्या पाणी प्रदूषण असल्यामुळं त्याचा होणारा शेतीवर परिणाम आणि ते जे आंदोलन करतात त्या आंदोलनाला आमचं कोणतेही शंका नाही की प्रदूषणमुक्त व्हायला पाहिजे, पंचगंगा प्रदूषणमुक्त व्हायला पाहिजे असं इचलकरंजी नवं अखंड जिल्ह्याची इच्छा आहे. पण पंचगंगा प्रदूषणमुक्त व्हायला पाहिजे ह्याचा अर्थ असं नाही की इचलकरंजीला आम्ही पाणी अडवू, हे चुकीचं आहे. त्यांचं वक्तव्य चुकीचं आहे. त्यामुळे त्या वक्तव्याच्या निषेधार्थ आम्ही आज इथं निवेदन देण्यात आलेलो आहोत. कारण की पंचगंगा नदीचा उगम जिथून होते तिथून विविध घटकातून पंचगंगा नदी प्रदूषण झालेले आहे. त्यामुळं कुठंतरी प्रशासनाने हे अगोदर उपाययोजना करणं गरजेचं होतं. आणि प्रदूषण महामंडळ असेल, महानगरपालिका असेल, आणि ह्याच्यावर उपाययोजना करून आणि कुठंतरी पंचगंगा प्रदूषणमुक्त व्हायला पाहिजे. हे कायदा सुव्यवस्था कुठेतरी बिघडू नये, हे ताबडतोब प्रशासनाने लक्ष घालून त्याच्यावर उपाययोजना केली पाहिजे. आणि जर अशा पद्धतीने परत जर अंकुश संघटनाकडनं जर वक्तव्य आलं, जशाच तसं महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील रस्त्यावर उतरू. यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र निकम, तालुका उपाध्यक्ष मनोहर जोशी, जिल्हा चिटणीस महेश शेंडे, प्रमोद परीट, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष विनायक मुसळे, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष रोहित कोटकर, शहर उपाध्यक्ष नितीन कटके यांच्यासह मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.